महाकालची नगरी उज्जैनमध्ये पोहोचल्या हा माणूस आमच्यासोबत एवढा मोठा घोटाळा करीन असं कधी वाटलंच नव्हतं बरं का. तर जय श्रीराम मंडळी, अचानक तिकीट कॅन्सल झाल्यानंतर आम्हाला ना स्लीपर क्लास सोडून लोकल क्लासमध्ये ना प्रवास करावा लागणार होता बरं का. आमच्यासोबत आहे ना खूप अडचणी आल्या, पण काय देवाला जायचं म्हणल्यावर यांना सगळ्या सामोरं जावंच लागतं. शेवटी आम्ही उज्जैनमध्ये पोहोचलो आणि उज्जैनमध्ये पोहोचल्याने ही पोरं पुढे चालली होती. मी त्यांच्या मागून चाललो दम. राज्य सोडून बाहेर यायचा आमचा सगळ्यांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे कोणालाच काही माहित नव्हतं. आम्ही फक्त ना रेल्वे स्टेशनवर इकडून इकडे भटकत होतो. पण तेवढेच आम्हाला एक काका भेटले, ड्रायव्हर काका होते. ते म्हणे तुम्हाला मस्त रूम दाखवतो. म्हटलं दाखव मग काय. पण या काकाने आमच्या सोबत जरा झोलच केला बरं का. त्यांनी सगळ्यात आधी एक रूम दाखवली बरं का पोरांना. ती रूम आवडली पण मग आहे ना तिचे चार्जेस एवढे होते ना, त्याच्यानंतर आम्ही ती रूम कॅन्सल केली. मग आहे ना तिथून दुसऱ्या रूमवर गेलो. त्या काकांचं तिथं कमिशन असल्यामुळे ना आम्हाला ती रूम पण जरा जास्तच भावात पडली. पण मग काय, तुम्ही आल्यावर असं काही करू नका, आधी 4 ठिकाणी चौकशी करा मगच रूम घ्या. आता आम्ही सगळे ना तयार होऊन निघलो होतो बरं का दर्शनासाठी. पण आहे ना माझा शर्ट जरा ऑडच वाटत होते, सगळे पांढरे घालून होते. मी एकटाच वेगळा शर्ट घालून होता. मग काय मी आपण फटकाने ना शर्ट चेंज केला आणि मग आम्ही सगळे रेडी होऊन निघलो बरं का महाकालचे ना पूर्ण नगरीचं दर्शन घ्यायला. आता मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये जय श्री महाकाल आणि इथून पुढे आम्ही कोणत्या देवाचे दर्शन घेतले आणि काय अडचणी आले ते ना तुम्हाला युट्यूबच्या पूर्ण ब्लॉग मध्ये पाहिलं. आता आपल्या युट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला माझ्या बायोमध्ये भेटून जाईल, नाही तर मग माझी स्टोरी पहा किंवा आहे ना जाहिरात अभय पवार सर्च करा युट्यूबला जाऊन, तरी तुम्हाला ना भेटून जाईल बरं का. जय श्रीराम.